ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या खासगी आयुष्यावर गंभीर आरोप केले। त्याला मंत्री गिरीश महाजन यांनी आता जोरदार प्रत्युत्तर दिले। तसंच खडसे यांनी आपल्या विरोधात एकतरी पुरावा दाखवावा, आपण राजकारणातून बाहेर पडू असं थेट आव्हानाचं महाजन यांनी दिले। पाहूया दोन्ही नेत्यांनी नेमके काय आरोप केले। अनिल थत्ते यांनी गिरीश महाजनांच्या संदर्भामध्ये गंभीर आरोप केला की रात्री 1 वाजेनंतर एका IAS अधिकाऱ्यांना त्यांनी 100 वेळा फोन केले। आता ही गिरीश महाजनांचे जे IAS अधिकाऱ्यांची आणि यांची गोष्ट आहे हे सर्वश्रुत आहे, उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे, आजचं नाही आहे। हे कित्येक वर्षापासून ही चर्चा महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि ते अधिकारी कोण आहे हे सर्वांना श्रुत आहे, मलाही माहिती आहे, सर्वांनाच माहिती आहे। पण एखाद्या अधिकाऱ्याचं नाव घेणं योग्य होणार नाही असं अनिल थत्ते सुद्धा बोललेत। आणि मला वाटतं की असे जे मंत्री आहेत जे IAS अधिकाऱ्यांना फोन करतात असं अनिल थत्तेंचा आरोप आहे, त्यात जर तथ्य असेल त्यांना मंत्रिपदावर आणण्याचा काय अधिकार आहे? विनाकारण कमरेखालची भाषा करायची, घाणेरडं बोलायचं, स्वतः नंबर 1 तर महाचोर, सगळे धंदे त्यांच्या लोकांना माहित आहे। मी जर त्यांच्याबद्दल काही वाच्यता केली एका गोष्टीची तर मला वाटतं लोक त्यांना बाहेर निघाल्यावर जोड्यानं मारतील, अशी परिस्थिती आहे। मला वाटतं ते ज्येष्ठ आहेत, ते वयाने मोठे आहेत, पण बोलताना तुम्ही माझ्याबरोबर बोला ना, माझ्या कामाबद्दल बोला, माझ्या भ्रष्टाचाराबद्दल बोला, आणि जे सत्य तेही बोला। फक्त एकच त्यांचं की काहीतरी चरित्र हनन करायचं, याशिवाय त्यांच्याकडे दुसरं काही राहिलेलं नाही। माझं अजूनही त्यांना आव्हान आहे की त्यांनी एक पुरावा दाखवावा, मी सक्रिय राजकारणातून बाहेर पडेल।